आता मी बोलतो. हो. ऑलराईट. आजचा आपला शेवटचा दिवस आहे. ऐकू येत आहे ना? मी ऑडिओ लावलेलं नाही. ऑडिओ ऐकू येतंय, ऐकू येतंय. ऐकू येत नाही. ओके. आज आपला शेवटचा दिवस आहे. तर उमानी एक ग्रुपवर मेसेज टाकला होता आणि मग नंतर मी त्याच्यावर कॉमेंट्री केली होती आणि उमाचे आभार मानले होते. ही गोष्ट जी 4 वर्षापूर्वी सुरू झाली ती इतक्या तऱ्हेनं इतके दिवस चालेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग असा की आपण जे 7-8 जण एका घरात बसत होतो, तर ज्याला इष्टापत्ती म्हणतात तसं ते कोविडचं झालं. त्यामुळे अनेक लोक आपल्याला मिळवता आले. आणखीन एक गोष्ट गमतीदार घडली ती अशी, ती माझ्या लक्षात आली आज सकाळी ती, की आपल्यातल्या 4-5 लोकांनी पुस्तकं लिहिली. एक तर उमाताईंचं डार्क मॅटरवरचं पुस्तक आलंय. नानासाहेबांचं मधुमेहावरचं पुस्तक आलं असं ऐकतो. पुरुषोत्तम कराड्यांचं पुस्तक आलं. मनीषाचं जीवसृष्टीचं पुस्तक आता लवकरच येईल. आणि माझ्या इंग्रजी पुस्तकाचं उमा आणि मनीषाने केलेलं भाषांतरही आलं. त्या मराठी पुस्तकाच्या जवळजवळ 600 प्रती खपल्या आहेत आणि त्या इंग्रजी पुस्तकाच्या त्याहून जास्त प्रती खपल्या आहेत. तो एक फायदा झाला. सगळं बोलणं शेवटी प्रथमपुरुषी एकवचनी असतं असं म्हणतात, म्हणून थोडं माझ्या वतीनं माझ्याबद्दल बोलतो. मी अशा एका आयुष्याच्या वळणावर ज्ञानेश्वरीकडे वळलो की 3 तुफान गोष्टी माझ्या आयुष्यात झाल्या. एक अतिशय दुःखद प्रसंग आला. दुसरा एक प्रसंग आला की ज्याच्यामध्ये जे रुग्णालय किंवा हॉस्पिटल कुठल्याच प्रकारच्या नकाशावर नव्हतं, म्हणजे सायन हॉस्पिटल किंवा टिळक रुग्णालय, जिथे प्लास्टिक सर्जरीचा विभाग सुद्धा नव्हता. आणि आम्ही दोघं, म्हणजे मी आणि डॉक्टर डायस, आम्ही दोघं जण प्लास्टिक सर्जन असं लेबल नव्हतं आम्हाला. त्यावेळेला मी वर्णन केलेली एक शस्त्रक्रिया एका इंग्लंडमध्ये पाठ्यपुस्तकात छापून आली आणि त्या लोकांनी स्वतःहून ती घेतली आणि त्याच्यावर पत्र आलं. त्यावेळेला मी हर्षभरित झालो होतो. परंतु 2 गोष्टी घडल्या त्याच्यात. एक तर लोक माझ्याकडे फार विचित्र नजरेने बघू लागले की अरे हा कुठला उपटसुंब आला म्हणून. दुसरी एक भावना अशी होती की हे तर झालं ठीक आहे, परंतु आता पुढे काय? नाही तर लोक मला वन केस वंडर म्हणतील. म्हणजे माणसाचा स्वभाव फार विचित्र असतो. त्याला काय काय कल्पना येतं त्याची काही कल्पना करवत नाही. सुदैवावर एक तर बाजूला होतं एक प्रचंड दुःख, कारण एक अतिशय जवळचा नातेवाईक अतिशय वाईट स्थितीत गेला, ही दुसरी बाब झाल्या. आणि तिसरी एक फार अतिशय विचित्र गोष्ट माझ्या आयुष्यात घडली, ती म्हणजे अशी की एका मुसलमान स्त्रीनं तिच्या स्तनावर माझ्याकडनं शस्त्रक्रिया करून घेतली. त्याचा इतिहास असा की मी जाळ्याला प्रॅक्टिस करत असे आणि ही मुंबईहून माझ्याकडे आली. तो काळ असा होता की उपनगरातले लोक मुंबईला जात असत. ही उलटा प्रवाह करून आली आणि मला असं वाटत होतं की या शस्त्रक्रियेची तिला गरज नाही. 2-3 वेळा मी तिला पळवून लावली. 4थ्या वेळेला मी तिला म्हटलं की तू नवरा आणल्याशिवाय मी काही शस्त्रक्रिया करणार नाही. मग एक दिवस ती नवरा घेऊन आली. मग शेवटी ती शस्त्रक्रिया केली मी. दुर्दैवानं त्याच दिवशी त्या रुग्णालयात संप झाला, तेव्हा तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवावं लागलं. एक छोटंसं कॉम्प्लिकेशन झालं होतं, काही फारसं नव्हतं. नंतर असं लक्षात आलं की तो जो पुरुष तिने आणला होता तो तिचा नवराच नव्हता. तिला नवऱ्याला न सांगता तिने ती शस्त्रक्रिया करून घेतली होती. आणि ती दुसऱ्या रुग्णालयात गेल्यामुळे माझा बिलवर काही कंट्रोल उरला नाही आणि नवरा भडकला. एक तर तू मला न विचारता केलंस आणि दुसरं एवढे सारे पैसे खर्च झाले, आता त्या डॉक्टरकडनं तू पैसे घेऊन ये. मग माझ्यावर केस झाली आणि टाइम्स मध्ये 3ऱ्या पानावर एक मोठी हेडलाईन आली की मी एका अजाण स्त्रीला कसं फसवलं वगैरे, आणि मग माझ्यावर एक मोठी केस झाली. तो अशा तऱ्हेनं
तीन बाजूनी मी वेढला गेलो. एका बाजूला यश, एका बाजूला नामुष्की आणि दुसऱ्या बाजूला हे दुःख. तोपर्यंत मी बऱ्यापैकी होतो. मी थोडा जास्त ऊर्जा असलेला माणूस आहे, त्यामुळे निभावून नेत होतो. पण तो काळ असा आला की मला त्या ध्रुवाच्या गोष्टीची आठवण झाली. ती मला अजून आठवत आहे की ती ध्रुव बाळ, की मला अशी काहीतरी गोष्ट दे की जिथनं मला कोणी धक्का मारणार नाही, असं काहीतरी त्यावेळेला. आणि म्हणून मी ज्ञानेश्वरी वाचायला घेतली. ती पहिल्यांदा काहीच समजली नाही. मग 3-4 वर्ष एका मोठ्या वहीमध्ये ती लिहून काढली, तरी काही समजेना. मी व्यवसाय करत होतो, त्यामुळे मला काही कुठला कोर्स वगैरे करणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी अर्जुन तर होतोच, परंतु मला एकलव्यही व्हावं लागलं, कारण मला कोणी गायडन्स करायला कोणीच नव्हतं. काय बुवा कुठल्या भाषणाला गेलो किंवा ते बेलवलकर कोणीतरी बोरिवलीला वगैरे भाषण द्यायचं, पण ते रविवारी शनिवारी असायचं, ते मला शक्यच नव्हतं. अशा तऱ्हेनं मी ती ज्ञानेश्वरी वाचायला लागलो आणि ती माझ्यावरनं डोक्यावरनं जातच नाही. ती अर्जुनाची केविलवाणी स्थिती मला कळली आणि मला एकलव्य व्हावं लागेल हे कळलं. आत्मा ही संकल्पना मला काही कळेना. त्यातल्या त्यात तू जर पळालास तर तुझी नामुष्की होईल, हे जे दुसऱ्या अध्यायातले श्लोक आहेत ते मला कळले. कर्म ही कल्पना ओळखीची होती, तिसरा अध्याय, परंतु त्याचा प्रकृतीशी संबंध उलगडला नाही, कारण ते एकदमच 2-3 काहीतरी श्लोक तू प्रकृतीप्रमाणे करशील वगैरे असे काहीतरी तिसऱ्या अध्यायात श्लोक आहेत. हे काही लिंक लागेना. कर्माच्या व्याख्या कळल्या. तिथे हे विश्वच मुळी कर्म आहे, शेवटी ब्रह्मातून येते तिथेच जाणार हे लक्षात आले. 4थ्या अध्यायामध्ये मला वाटतं 4थ्या का 5व्या मध्ये, की जे येईल ते ब्रह्मालाच अर्पण करायचं, ते साधारण डोक्यात आलं. नंतर 5वा कर्तेपणाचा अनुभव न घेता कर्म करावे वगैरे, ते ठीक आहे, मला ते कळत होतं. 6व्या अध्यायात पहिल्यांदा थोडी लिंक लागली आणि ती म्हणजे ते ओवी, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर. ही कृष्णाची ओवी जेव्हा मी वाचली त्यावेळेला निदान चांगला माणूस कसा असतो, तो यशस्वी हवा, त्याला वैभवही हवं, त्यांनी उदार असावं, त्याच्यातच ज्ञान मिळतं. ज्ञान मिळालं की वैराग्य येऊ शकतं आणि हेच ऐश्वर हे साधारण कळलं. 7व्यात त्या भवसागराच्या नदी मनाला चाटून गेली, ती काहीतरी ते मासे बिसे. नंतर इच्छा आणि द्वेषाचे लग्न, त्यांना झालेला मोह नावाचा मुलगा आणि त्याचा अहंकार नावाचा आजोबा वगैरे साधारण कळत होतं मला. 8व्यात अध्यात्म चैतन्याची व्याख्या पटली. ट्रान्सेंडेंटल, ते काय आहे ना, ते काय आकाशासारख्या तलम वस्त्रातनं सुद्धा ते गाळलं जात नाही, ते एनर्जी आणि मॅटर, या गोष्टी डोक्यामध्ये कळल्या मला. 9वा अध्याय मला अतिशय विस्कळीत आणि भंपक वाटला. तुम्हाला आतापर्यंत आवडलेलं नाही, तो सपोज टू बी द बेस्ट अध्याय वगैरे, ते ठीक आहे. त्याची स्वर्गाची उडवलेली खिल्ली मला आवडली, कारण मला लक्षात आलं होतं की आतापर्यंत स्वर्ग बिर्ग ते काय खरं नाही. विभूतींमुळे करमणूक झाली. 11वा अध्याय चित्तथरारक होता, त्यातले विज्ञान आश्चर्यकारक होते, त्यांनी माझ्या मनाची पकड घेतली. आणि तिथेच हे तू नुसतं सावलीला मिठी मारतोयस, मी खरा निराळाच आहे वगैरे ते सांगतो. आणि मग 12वा अध्यायाला काय करता येईल याचे ऑप्शन संगतवार वाटते, की काय काय करता येईल. एक तर माझ्यावर विश्वास ठेव, असं कर, कर्मत्याग कर वगैरे वगैरे. तो भक्ती योगाचा अध्याय कसा आहे हे अजून माझ्या डोक्यावरनं जात आहे. आणि मग मी 13वा अध्याय जेव्हा वाचला, मला माहिती आहे लोक माझी कुचेष्टा करतात, तेव्हा मात्र मला माझं स्वतःचं डायग्नोसिस झालं की मी काय आहे हे मला कळलं. माझं मन काय, माझं चित्त काय, माझं शरीर काय, माझ्या भावना काय, या सगळ्या गोष्टी मला 13व्या अध्यायात कळल्या. आणि मग पहिले 9, 10, 11, 12 अध्याय काय आहेत हे मला लक्षात यायला लागलं. आणि नंतर मी जेव्हा ते वाचत गेलो तेव्हा माझ्या डोक्यात आता प्रकाश पडला की तो आत्मा म्हणतो म्हणजे ही चेतना. ते जे म्हणत होते की तू प्रकृतीप्रमाणे वागशील, त्यामुळे ही प्रकृती इथली वगैरे वगैरे, त्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या. आणि त्याच अध्यायामध्ये जे सद्गुणांचं आणि दुर्गुणांचं वर्णन आहे त्याने मी भारावून गेलो. कारण
ते वाचल्यानंतर मी कसं वागायला पाहिजे, माझ्यात काय दुर्गुण आहेत आणि सद्गुणांचा स्रोत काय आहे, आणि ते मला कसे अंघोळणी पाडता येऊन घेतील, हे प्रॅक्टिकल ट्रेनिंग जे आहे ते मला 13व्या अध्यायात कळलं. 14व्या अध्यायात अर्थातच रजतमांची जास्त विश्लेषण केलंय. तेव्हा 13वा आणि 14वा अध्याय मिळून आणि त्याच्यातलं चेतना हे तत्व हे माझ्या डोक्यात एकदा घुसल्यानंतर मग इट बिकेम इझियर फॉर मी टू अंडरस्टँड ज्ञानेश्वरी. मग बाकीचं सगळं त्यांच्या उपमा, उत्प्रेक्षा, दृष्टांत जे मला भिडत होते आणि जे ज्ञानेश्वरांनी सांगितलं होतं की इथल्या शब्दांनी सर्वसाधारण माणूस मोहित होईल, पण याच्यातला मतलब फार थोड्या लोकांना कळेल. त्या थोड्या लोकांमधला मी नव्हे, परंतु मी ज्ञानेश्वरीकडे उपयुक्ततावाद नावाचा एक वाद आहे की मला याच्यातनं कसं काय स्वार्थ साधता येईल, तो स्वार्थ साधताना मला परमार्थ कसा साधता येईल, याचं जे शिक्षण होतं ते मला या 13 आणि 14व्या अध्यायात मिळालं. आणि त्याच्यानंतर जो माझा क्रम लागला, त्याच्यानंतर मला ज्ञानेश्वरी साधारण झपाट्याने समजू लागली. ते झाल्यानंतर मी जेव्हा लोकसत्तामध्ये लिहित असे त्यावेळेला एक निबंध मी वेदांतावर लिहिला होता. आणि मला असं नेहमी वाटत आलंय, आणि हे योग्य नव्हे माझं वाटणं, की ही श्रुती नावाची जी चीज आहे आणि जे शब्द प्रामाण्य आहे किंवा श्रुती प्रामाण्य आहे, या श्रुती प्रामाण्यामुळे तार्किक किंवा वैज्ञानिक आपल्या अध्यात्माची जी उलगड होऊ शकते ती त्याला बाधा पोचते. म्हणजे ते फार आडवळणाने जावणं होतं. म्हणून मी तुला म्हणतो तुम्हाला तसं की 13 आणि 14 अध्याय असल्यानंतर स्वतःची ओळख पटते आणि नंतर मग जगाचा विचार करता येतो. या काळामध्ये मी हेड ऑफ द डिपार्टमेंट झालो टिळक रुग्णालयात. आणि ते 10-12 वर्ष त्यानंतरची ती वर्ष आहेत. असं म्हटलं जातं की टिळक रुग्णालयातले जे ते 10-12 वर्षातले विद्यार्थी होते त्याच्यातले फार जवळजवळ 80 ते 90% लोक फार उच्च पदाला पोहोचले आणि त्यांनी खूप निवडणुका लढवल्या, खूप पेपर्स लिहिले वगैरे वगैरे वगैरे. मला असं वाटतं की ते झालं याचं कारण मी त्यांना आत्मविश्वास देऊ शकलो, कारण मी मला स्वतःला ओळखलं आणि त्यांना ओळखू शकलो. त्यांचे ऍस्पिरेशन्स काय आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांच्या महत्वाकांक्षा काय आहेत. आणि आजही मला जी निमंत्रणं येतात सर्वत्र, याचं एक कारण असं आहे की लोकांना असं वाटतं की हा मनुष्य प्रॅक्टिकल आहे आणि हा आपल्याला काहीतरी प्रॅक्टिकल सांगेल. आता सुद्धा मी प्लास्टिक सर्जरीवरचं जेव्हा मी पुस्तक लिहिलं त्यावेळेला मी 50 लोकांना 5,000 रुपये मागितले. काही काही लोकांनी 5च्या ऐवजी 10 दिले. मी कधीही निवडणूक लढवली नाही आणि माझी त्यांच्याकडनं काही अपेक्षाही नव्हती. परंतु पुस्तक लिहायचं म्हटल्यानंतर जे धडाधड पैसे आले किंवा इतरही बाबतीत जे मला यश मिळालं ते ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे मिळालं. उदाहरणार्थ आमच्या घराच्या शेजारच्या बागेचं जे कर्म घडलं त्याच्यामध्ये पोझिशन झालं, इतक्या ठिकाणी मला जावं लागलं, कितीतरी कोर्ट केसेस कराव्या लागल्या. त्यावेळेला 13वा अध्याय वाचल्यानंतर 13व्या अध्यायाची जी ओवी आहे की यशस्वी झाले तर फारच बरे, नाही झाले तरी भले, आणि त्याचा अर्थ पुढे आहे ते परमात्म्याला अर्पण करणे एवढेच झाले पाहिजे वगैरे. ते परमात्मा वगैरे मला माहिती नाही, पण यशस्वी न झाले तरी भले. त्यामुळे तो बागेचा प्रश्न मिळाला. साधारण सुटल्यानंतर आणि झाडं वाढायला लागल्यानंतर स्वकीयांनीच माझ्या विरुद्ध लढा दिला. त्यावेळेला ही गोष्ट जगामध्ये, दिस इज नॉट अ फेअर वर्ल्ड. हे जे मला नेहमी वाटत आलं की दिस इज नॉट अ फेअर वर्ल्ड. आपण असं असं म्हणतो की अरे हे कसं काय अन्याय झाला, पण न्याय अन्याय हा माणसाच्या स्वभावाची उत्पत्ती आहे. तर ती त्या दृष्टीनं जर बघितली तर तुम्ही जे करता, अर्थात काही 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 माझ्या उपक्रमांमध्ये मला यश आलं नाही, परंतु ते आय टूक इट इन माय स्ट्राईड बिकॉज
मी एक खूप ऊर्जा असलेला माणूस होतो. मला खूप काही करायचं होतं, त्यामुळे ते घडणारच होतं. त्याच्यामध्ये जे अपयश आलं ते सुद्धा पचवणं मला ज्ञानेश्वरीमुळे शक्य झालं असं मला वाटतं. आता तुम्ही माझे सगळे मित्र आहात, मैत्रिणी आहात आणि मन उघडं करून बोलावं की जो सद्गुण आहे, एखादं मूल ज्याप्रमाणे आईकडे मन मोकळं करून बोलतो त्याप्रमाणे मी बोलतोय. मी फारशी तयारी केलेली नाही. 7व्या का 8व्या वर्षी मी घर सोडलं आणि कंटिन्युअसली मला ऍडजस्टमेंट करावी लागली, कारण मी नातेवाईकांकडे राहिलो, वसतिगृहांमध्ये राहिलो. मला त्या वेळेला फार बोच असायची की सगळी मुलं शाळेत घरून येतात आणि मी मात्र वसतिगृहातनं जातो. त्यामुळे मी टक्के ठोणके खातच पुढे गेलो. परंतु त्या 40-42व्या वर्षी ते टक्के ठोणके सहन होईनात म्हणून मी ज्ञानेश्वरी वाचायला लागलो. आता त्यावेळेला लोकसत्तेत मी काय लिहिलं त्याच्या आधी माझ्या इंग्रजी पुस्तकाचं जे मनीषा आणि उमाने भाषांतर केलंय ते अर्थात वाचून दाखवतो. गीतेचे स्वरूप एका दृष्टीने धार्मिक असले तरी तिच्यातले तत्वज्ञान युगातीत आहे. एवढेच नव्हे तर त्यात विज्ञानही सांगितले गेले आहे. एका अर्थाने गीता मानसशास्त्रीय विज्ञानावर आधारित आहे असे म्हणण्यास वाव आहे. अर्थात विज्ञानात ज्याप्रमाणे मूलभूत गोष्टीपासून सुरुवात करून पायरी पायरीने सिद्धांत सिद्ध केले जातात तसे गीतेत घडलेले नाही हे देखील स्पष्ट दिसते. गीता ज्याला सांगितली गेली तो माणूस परिस्थितीने गांजून ग्रस्त झाला आहे. त्याचे गांजणे मूलतः मानसिक आहे आणि त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर झाला आहे हे स्पष्टपणे दाखवले आहे. परंतु त्या परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी केलेले विवेचन वैज्ञानिक पद्धतीने टप्प्याटप्प्याने केलेले दिसत नाही. वैद्यकीय विज्ञानात आधी शरीरशास्त्र आणि शरीरातले अंतर्गत व्यवहार, मग आजारपणामुळे होणारी अव्यवस्था आणि त्याचे निदान आणि शेवटी उपचार अशी पद्धत असते. या उलट गीतेत त्या माणसाला थोड्या घाईघाईनेच तत्वज्ञान सांगायला सुरुवात होते. सगळे वैज्ञानिक प्रवाह तत्वज्ञानात शेवटी अंतर्भूत होत असतील तरी असे करणे जरा उरफाटेच आहे आणि गीतेतही त्याची कबुली देण्यात आली आहे. सर्वसाधारण नवख्या वाचकाला हा प्रसंग आणि प्रवास अवघडच जातो. गीतेत शरीर, मन, स्वभाव आणि समाज तसेच विश्व आणि त्याचे स्वरूप अशी प्रकरणे अतिशय सुंदर तऱ्हेने इतरत्र सांगितली आहेत. त्यामुळे त्याबद्दल आधी लिहून त्यानंतर त्याच्यावर मानसिक बौद्धिक उपचार कसे केले गेले आणि नंतर हा गांजलेला माणूस उभारी घेऊन पूर्ववत आपले आयुष्य कसे जगला हे सांगताना सामान्य वाचकाला सुलभ वाटेल अशा रीतीने गीतेतले संज्ञांचे स्पष्टीकरण आणि त्या अनुषंगाने विषयांची फेररचना करावी का असा तरेवाईक विचार मनात आल्यावर हे लिखाण घडले. मी तरेवाईक असलो तरी अश्रद्ध नाही, परंतु रूढीग्रस्तही नाही. दॅट इज द पिक्युलॅरिटी अबाउट मी. त्यामुळे या पुनर्मांडणीनंतर गीतेचा मूळ सलग अध्यायानुसारही विचार केलेला आहे आणि त्याचा संबंध मी या पुनर्मांडणीतल्या लेखांशी जोडला आहे. शेवटी 18व्या अध्यायातले श्रीकृष्णाचे अर्जुनाला सांगणे मी उमगून आहेच. त्यात श्रीकृष्ण म्हणतो, मी तुला सर्व काही विचार करून सांगितले आहे, आता तुला काय करायचे आहे ते तू ठरव. श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेली मुभा मी आणि दोन्ही अनुवादिका म्हणजे मनीषा आणि उमा घेत आहोत. हे देखील श्रद्धेचेच लक्षण आहे. आम्ही तिघेही ज्ञानेश्वरांचे भक्त आहोत, तेव्हा या लेखांवर ज्ञानेश्वरांची प्रभा पडली आहे आम्ही नम्रपणे नमूद करतो. हे जे मराठीतलं मी वाचलं ते जे हुबेहूब भाषांतर उमा आणि मनीषांनी केलंय माझ्या इंग्रजी पुस्तकाचं, त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. पण या गटामुळे मला विलक्षण माणसं भेटली हेही खरंच आहे. मी म्हटलं तसं 5 लोकांनी पुस्तकं लिहिली आहेत, बाकीचे सगळे विद्वान आहेत. नानासाहेब आले, 2 माणसं आपली गेली, सोनवणे सर आणि शरद काळे सर. त्यांना आपण श्रद्धांजली वाहिल्या. आयुष्याचा प्रवाह चालूच असतो, त्याप्रमाणे हाही प्रवाह घडला. आता माझ्याकडे 15 मिनिटं उरली आहेत, त्यामुळे माझं म्हणणं काय आहे हे त्या 2 लेखांमध्ये जे आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. हा आजार काय आहे किंवा कसा उद्भवला हे शोधल्याशिवाय आदमासांचे उपाय करता येत असतीलही आदमाचे, परंतु ते शास्त्रशुद्ध वैद्यक नव्हे. विश्वाच्या बाबतीतही तेच आहे. ही काय भानगड आहे कळल्याची जेव्हा तिथे वागणार कसे. मागच्या पिढ्यांनी सहन केलेल्या ठेचा कोणालाच परत नको असतात. परंतु प्रश्न असा की विश्व चैतन्य आहे की वस्तू.
वस्तुवादाचे उत्तम उदाहरण कराड ऋषींचा परमाणुवाद आहे. हे विश्व कणांचे बनले आहे. वस्तू किती कणांची आहे आणि ते एकत्र कसे येतात यावर या वस्तूचा स्वभाव ठरतो, असे त्या ऋषींनी संदिग्धपणे सांगितले आणि त्याचे स्पष्टीकरण तर्काच्या आधाराने देता आले, कारण गौतम नावाच्या ऋषींनी तोवर तर्कशास्त्र सांगितले होते. परंतु वस्तूमधील अणुपरमाणूंच्या एकत्रीकरणाची किंवा विभक्त होण्याची जी क्रिया आहे ती आली कोठून, या प्रश्नावर जेव्हा गाडे अडले तेव्हा जडवाद्यांनी प्रत्येक वस्तूत हालचाल करण्यासाठी एक स्वतंत्र एजंटच नेमून टाकला. तेव्हा मात्र गाडे हलण्याऐवजी आणखीनच रुतले. मग शेकडो वर्षांच्या काळात ओघात वेदांत्यांनी जडवस्तूंच्या वस्तूंच्या निरीक्षणाचे कौतुक करीत त्यांचे ऋण मान्य केले आणि मग असा प्रश्न विचारला की चैतन्याचा स्रोत एकच धरूया आणि तो सर्व वस्तूंमध्ये पसरतो असे समजूया. एवढेच नव्हे तर चैतन्यच वस्तुरूप होऊ शकते असेही मानले तर. आणि मग जे गाडे जे हल्ले ते अजून मोठ्या दिमागाने कालक्रमाने कळत आहे. या तत्वज्ञाला आईबाप नाहीत, एक उद्गाता नाही, एक धर्मसंस्थापक नाही, याला देव लागत नाही, त्या ऊर्जेच्या स्रोताचे संपूर्ण स्पष्टीकरण देता येत नाही, ही कबुली वेळोवेळी देण्यात आली आहे. याबद्दल प्रतिपादन करता येते, पण ते खरेच असते असे नाही. म्हणून ज्ञानेश्वरीत वेद प्रतिपाद्या एवढा शब्द येतो. हा खेळ एका जुन्या आद्या बळाचा आत्मा आहे आणि या बळातून निर्जीव आणि सजीव दोन्ही गोष्टी निर्माण होतात असे एक अंधुक पण तरीही तेजस्वी भाकीत करताना आत्मरूप हा शब्द अवतरतो. शेवटी हा आत्मरूपा आद्य किती कितीतरी जुना, तो स्वतःतच मशगूल म्हणून स्वसंवेद्या. परंतु माणूस जात मोठी विलक्षण आहे. ऊर्जेचे रूपांतर वस्तूत होते, त्याचप्रमाणे वस्तूचे रूपांतर ऊर्जेत होते, ही प्रमेय त्याने सिद्ध केली. म्हणूनच बॉम्बस्फोट वस्तूतून होतो आणि युरोपमधल्या एका भुयारात एक ना एक तऱ्हेने प्रचंड ऊर्जेचा झंझावात निर्माण करून त्यातून एक वस्तुसदृश कण निर्माण करण्यातही माणसाला यश आले आहे. त्याला देवकण असे नाव ठेवून त्याचे नुकतेच बारसे झाले. माणसानेच देवाला जन्माला घातले हेच खरे. सोप्या भाषेतला वेदांत पुढील प्रकरणात. या सिरीज एक दिवसापाठोपाठ एक येत होत्या, म्हणून पहिलं वाक्य, काल वचन दिल्याप्रमाणे वेदांताबद्दलचे माझे कच्चे बच्चे कवित्व आता उतरवतो. हे विश्व ब्रह्म नावाच्या गोष्टीपासून घडले आहे. हे कोणी घडवलेले नाही, कारण ब्रह्म या गोष्टीला मन, इच्छा, हेतू, प्रयोजन या गोष्टी लागू पडत नाहीत. ब्रह्म पसरू लागताच काळ सुरू झाला. या पसरण्यात घटना घडल्या. या घटना घडतात आणि मोडतात, त्याला घडामोडी म्हणतात, तेच कर्म. या कर्माच्या घडामोडीला निसर्ग आणि माणूसही जन्मला. माणूस हे कर्माचे स्वरूप आहे, म्हणून त्याला कर्म कधीही ओलांडता येत नाही. या घटनांमधून निर्माण झालेल्या प्रत्येक वस्तूला निर्जीव आणि सजीव गुण असतात. ब्रह्म ही गोष्ट चैतन्य, ऊर्जा, बळ या स्वरूपाची होती. हेच बळ किंवा ऊर्जा प्रत्येक गोष्टीत अंतर्भूत असते. सजीवत्वात तिला आत्मा हे नाव आहे. विश्वात होणाऱ्या घडामोडी नियमाप्रमाणे चालतात. या नियमांचे निरीक्षण आणि त्यावरून काढलेली अनुमाने याला विज्ञान म्हणतात. विश्वात अनेक घटनांची रेलचेल असते, ती माणूस अनुभवतो, त्याने प्रभावित होतो आणि त्यात अडकतो. निरीक्षणातून इथे एवढे वैविध्य असले तरी हे सगळे एका गोष्टी तर नाही ना आले, असा एक प्रश्न पडतो. त्याला ज्ञानाची चाहूल म्हणतात. हे जर सारे एका गोष्टीतून आले असेल तर मग या विश्वातील सर्व गोष्टींची आपोआपच नाते जडते आणि या नात्याच्या अनुषंगाने माणसाचे वर्तन सुधारते. माणूस कर्माचे रूप असल्याने आणि हे कर्म जिवंत आहे तसे तो टिकत असल्यामुळे आणि जगाव असे वाटणे ही मूलभूत भावना असल्यामुळे व्यावहारिक गोष्ट निर्माण होते. हेही कर्माचे स्वरूप असते. त्यातून कसे वागावे हे द्वंद्व निर्माण होते. स्वतः, इतर आणि निसर्ग यांचा समन्वय साधत वागणे याला कर्मकौशल्य म्हणतात. कर्मकौशल्य ही गोष्ट सोपी नाही. त्याच्यासाठी मन, बुद्धी, चित्त शांत ठेवणे लागते. ही शांतता साध्य करण्यासाठी ध्यान, धारणा किंवा सगुण भक्ती हे उपाय आहेत. कर्म सहजतेने व्हावे, हे विश्व जसे सहजपणे वाटचाल करते तशी आपण वाटचाल करावी. सहजतेने त्या तऱ्हेने पसरले तसे पसरावे, असे उद्दिष्ट असेल तर आपल्या कृतीप्रमाणे अपेक्षेशिवाय कर्म करीत राहणे असा उपाय सांगितला आहे.
आणि अर्थात त्याच्यानंतर 2 वाक्य आहेत. अर्थात कोणी काहीतरी म्हणावे, ठरवावे, अंमलात आणावे असे काही होत नसते, हे आपल्या सर्वांना माहीत असतेच. विरोधी पक्ष नेहमीच तयार असतात. सगळ्या तत्कालीन धर्म तत्वज्ञानाचा एक प्रखर विरोधक म्हणजे चार्वाक, त्याने सगळ्या धार्मिक तत्वज्ञानाची शकले उडवली आणि मग काळाने येन कान कारणाने त्याला गाडला. त्या चार्वाकाबद्दल पुढील प्रकरणात, अर्थात चार्वाकाबद्दल ते प्रकरण मी पुढे लिहिलं दुसऱ्या दिवशी लोकसत्तेमध्ये. या 2 गोष्टी मी जे सांगितल्या त्याच्यामध्ये पहिल्या लोकांमधलं माझं जे म्हणणं आहे की वेदांत ही गोष्ट विचार, निरीक्षण या गोष्टींच्या आधारे जी दर्शनं झाली, त्या दर्शनाच्या आधारे आलेलं एक समारोपाचं दर्शन आहे. मी काल मनीषाला विचारत होतो की काय ग, ही तर षडदर्शन ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली आहेत की आता मी म्हंटल तसं ती गौतमाचं न्यायशास्त्र आणि तर्कशास्त्र आणि सांख्यशास्त्र. तर त्या दृष्टीनं मी आणखीन एक पॅसेज बघितला पण तो मला आवडला म्हणून मी तो निवडला आणि तो केळकर मंगळूरकर प्रतीत स्वतः केळकरांनी लिहिलेला पॅसेज आहे. पण तो या ज्ञानेश्वरीतल्या षडदर्शनांवर आहे. मला एक आणखीन एक प्रश्न आहे, तो मी नंतर, आता वेळ पुरणार नाही, की दर्शन आणि ज्याला आपण शब्द प्रामाण्य म्हणतो किंवा ज्याला आपण काय म्हणतो त्याला श्रुती म्हणतो, की श्रुती खोट्याच असू शकत नाहीत, श्रुती प्रामाण्यच आहेत. तर दर्शनाचा अशा तऱ्हेनं विकास झाला असेल तर दर्शना श्रुतींचा भाग आहे का? आणि जर असेल तर दर्शन ज्या वेळेला वेदांताच्या आधी अपरिपक्व होती त्यावेळेस त्या श्रुतींची भाग होती की नाही, की केवळ त्यांच्या मदतीनं वेदांत आल्यावर त्या श्रुती झाल्या? असं जर झालं असेल तर मग जे श्रुतिकार आहेत, उदाहरणार्थ शंकराचार्य, त्यांनी सांख्य किंवा इतर दर्शनांची जी थोडीफार खिल्ली उडवली ती योग्य नाही असं मला वाटतं. मी म्हंटल तसं मी अश्रद्ध नाही पण रूढीग्रस्तही नाही. आणि त्यामुळे मला ज्ञानेश्वरीमुळे विज्ञानात जे निर्णय घडतं, ती आता फिल्म मला दाखवता आलं नाही ते बरं झालं, कारण ती फिल्म 12 मिनिटाची होती आणि आपला वेळ संपलाय. 40 मिनिटाचा आजचा झूम आहे. तेव्हा त्या केळकर मंगळूरकरांनी ज्या वेळेला या दर्शनांबद्दल लिहिलं त्यावेळेला कुठल्या हातात कुठला दर्शन आहे याच्याबद्दल जी चर्चा झाली ती मी बाजूला ठेवतो. याप्रमाणे षडदर्शनांचा विचार झाल्यानंतर आता त्याचा क्रमाचा विचार करणे प्राप्त आहे, त्याला क्रम आहे. वैदिक परंपरेत न्याय, वैशेषिक, सांख्ययोग आणि पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा हा क्रम मानला जातो. आणि मानवी जीवनाचे अंतिम ध्येय जे अद्वैत तत्वज्ञान, त्याच्या अपेक्षेने ते क्रम चढत्या श्रेणीचा किंवा परंपरेचा आहे. म्हणजे सृष्टीची मूळ तत्वे किंवा पदार्थ न्याय दर्शनात 16 मानली आहेत. येथून सुरुवात होऊन तत्वांचा संकोच होतो. शेवटी वेदांताच्या म्हणजे उत्तर मीमांसेच्या एकमात्मेव द्वितीय या अद्वैत तत्वज्ञानात त्याचे पर्यावसन झाले आहे. न्यायदर्शनाची मूळ तत्वे 16 आहेत. वैशेषिकांची 7, सांख्यांची 2, योगाचे 1 पण सगुण ईश्वर, ते मला मान्य नाही. पूर्वमीमांसेचे 1 आत्मतत्व, परंतु ते क्रियासाध्य, कारण ते कर्मकांडी आहे. आणि शेवटी उत्तर मीमांसेचेही 1 आत्मतत्व, परंतु ते ज्ञानसाध्य. असा वैदिक परंपरेच्या षडदर्शनाचा क्रम चढत्या श्रेणीचा आहे आणि तो त्या दृष्टीने बरोबरच आहे असं हा पॅसेज आहे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मला इथे मांडायचा आहे तो असा की ज्या वेळेला आपण कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करतो, मनन करतो, चिंतन करतो, त्यावेळेला तुम्ही प्रश्न विचारल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. आणि हे प्रश्न विचारण्याच्या कलेमुळेच, मी असं म्हणत नाही की मी फार विद्वान आहे, पण या कलेमुळेच मला 10 पुस्तकं लिहिता आली. आता हा जीवसृष्टीचं जे पुस्तक आहे ते माझ्या लक्षात आलं की अरे असं कुठल्याच पुस्तकात एवढी जीवसृष्टी नाही. त्याच्यावर मी थोडं लिहित होतो. मग मी मनीषाला गाठलं आणि तिला म्हटलं हे पुस्तक लिहायला पाहिजे, कारण अशा तऱ्हेचं पुस्तकच आलेलं नाही. पण प्रत्येक गोष्टीत, आणि आता त्या फिल्मचा थोडासा उल्लेख करतो आणि संपवतो,
त्या फिल्मची सुरुवात अशी आहे की ऍपल जमिनीवर पडलं हे न्यूटननी बघितलं. न्यूटनची कथा अशी की तो शाळेत जात नसे, काहीतरी टिवल्या बॉल्या करत असे, तेवढ्यात लंडनमध्ये प्लेग आला म्हणून त्याच्या आईने त्याला शेतावर घेऊन गेली. कारण त्याच्या वडिलांनी त्याच्या आईला सोडलं होतं आणि तिथे तो शेतात बसून विचार करायचा. असं म्हणतात की तिथे ते ऍपल पडताना तो प्रश्न नाही आहे. प्रश्न असा आहे की ऍपल खाली पडलं ते वरती का नाही गेलं किंवा तसंच का तरंगत राहिलं नाही, हा जोपर्यंत प्रश्न माणसाला पडत नाही तोपर्यंत तो पडण्याचा जो प्रश्न आहे तो सुटत नाही. म्हणून तो आकर्षणाचा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये त्याच पहिल्या स्लाइडमध्ये मी असा एक श्लेष काढलाय आणि तुम्ही आता गुगलवरनं शोधून काढला आणि त्याचं चित्र शोधलं की सफरचंद पृथ्वीवर पडतं हे खरं आहे कारण गुरुत्वाकर्षण आहे. पण सफरचंदाला गुरुत्वाकर्षण आहे की नाही? तर सफरचंदालाही गुरुत्वाकर्षण आहे आणि म्हणून सफरचंदाकडे पृथ्वी आकर्षित होते. तिचा भाग फार कणभरच असतो ही गोष्ट निराळी. अशा तऱ्हेनं कुठल्याही गोष्टीचा विचार केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. आणि ती जी शस्त्रक्रिया मी शोधून काढली, आता मी परत स्वतःबद्दल बोलतोय, ती काय परिस्थितीत आली की मी जेव्हा टिळक रुग्णालयात आलो, अमेरिकेहून परत आलो, त्या अमेरिकेत शिकलेलं मला काहीच तिथे वापरता येणार होतं. तेव्हा अशा शस्त्रक्रियेची गरज होती कारण जमिनीवरही पेशंट, खाटेवरही पेशंट, त्यामुळे अशी काहीतरी सोपी शस्त्रक्रिया हवी होती की ज्यामुळे पेशंट लवकर घरी जाऊ शकेल, म्हणून ती शस्त्रक्रिया सुचली. सर 2 मिनिटं आहेत म्हणजे आता. पुढे काय घडलं ती गोष्ट निराळी. संपत आला का वेळ? 2 मिनिटं. 2च मिनिटं आहेत. Therefore, the other question that we require to find out is ते ऍपल पडतं का? देठ सोडतो कसं ऍपल? याचा विचार केल्याशिवाय सुद्धा आपल्याला पुढे जाता येत नाही. कारण त्याच्या मागे ऍपोप्टोसिस नावाची एक क्रिया असते. प्रत्येक पेशीमध्ये स्वमरणाचा संदेश असतो. स्वमरणाचा संदेश आल्यानंतर ऍपल खाली पडतं. तोपर्यंत ऍपल खाली पडत नाही. ते देठ पकडून असतं. ते म्हणतात ना हिरवा देठ आणि पिकलेलं पान का वगैरे काहीतरी म्हणतात ना, तो पिकलेलं पान नंतर जेव्हा देठ पिकतं त्यावेळेला ते खाली पडतं. अशा तऱ्हेनं तुम्ही माझं ऐकून घेतलं त्याबद्दल आभार. थोडक्यात माझा प्रवास मी तुम्हाला सांगितला. प्रत्येकाचा प्रवास निराळा असतो. पण मी पहिल्यांदा उमा माझ्याकडे आल्यानंतर आम्ही ही सुरुवात केली आणि मी तिचे भरपूर आभार मानले. पण तिच्याशिवाय हे शक्य झालं नसतं. आणि ती नोंद तुमच्यापर्यंत पोहोचली की नाही मला माहिती नाही. ती नोंद ती पुढे पाठवायला तयार नव्हती, पण शेवटी मनीषाच्या मागे लागून मी ती नोंद सगळ्यांकडे पोहोचवली आहे. तेव्हा आपला सध्याचा हा कोर्स संपत आलाय किंवा संपतोय. यामुळे मला फार सुंदर माणसं भेटली. आपण एकमेकांना भेटलो नाही तर कुठे ओळखी होणार होत्या? तर वीणा गोडबोलेंच्या भावाचं जे पुस्तक आहे त्याची प्रस्तावना मी कशी लिहिली असती जर वीणाताईच भेटल्या नसत्या तर? अशा तऱ्हेनं खूप गोष्टी मला या गटातून मिळाल्या. याचं पुढे काय करायचं हे दिवाळीच्या सुट्टीत आपण ठरवणार आहोत. तोपर्यंत मी तुम्हाला सगळ्यांना नमस्कारच नव्हे तर साष्टांग नमस्कार करतो. कारण इतकी चांगली माणसं भेटली तो माझ्या आयुष्यातला कारण मी फार लोकांना अभिमानाने सांगत असते